नरहरी झिरवळ यांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो दिसून येतोय। वाढदिवस शुभेच्छा बॅनरवर पवार श्रीराम मेटे यांचा फोटो आहे। तर बॅनरवरील फोटोमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। जाहिरातीवरील शरद पवार आणि श्रीराम मेटे यांच्या फोटोमुळे झिरवळ चर्चेत आले। लोकसभेला श्रीराम शेटे यांनी या ठिकाणी दिंडोरीचे राष्ट्रवादी एसपीचे भास्कर भगरेंना मदत केलेली होती। तर दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत, मात्र त्यांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो लागल्याने आता चर्चेला उधाण आलंय। तर नरहरी झिरवळ यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवशी लावलेल्या या बॅनरवर शरद पवारांचा फोटो पाहायला मिळतो। त्यामुळे दादांच्या पक्षात असलेले नरहरी झिरवळ यांच्या या बॅनरवर शुभेच्छांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो कसा काय अशी चर्चा या ठिकाणी रंगलेली आहे। आणि मुख्य म्हणजे ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये नरहरी झिरवळ यांचा एरिया येतो, परिसर येतो, त्या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मदत केली नसल्याची भावना व्यक्त केली जाते। तर शरद पवारांचे भास्कर भगरे हे जिंकून आलेले आहे आणि अशातच आता नरहरी झिरवळ यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या या बॅनरमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। तर नरहरी झिरवळ हे नेहमी चर्चेत असतात। त्यांचं साधं राहणीमान असेल किंवा इतरही वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या सवयी, यामुळे ते चर्चेत असतात। आणि आता जेव्हा त्यांचा वाढदिवस आहे त्यावेळेला त्यांच्या बॅनरवर शरद पवारांचे फोटो असल्याने चर्चेला उधाण आलंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश महाले हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत फोन लाईन वरून। महेश, काय सांगाल? एकीकडे नाशिकमध्ये महायुतीला हवं तसं यश मिळालेलं नाही आणि अशातच महायुतीमधल्या राष्ट्रवादीमध्ये असलेले नरहरी झिरवळ यांच्या वाढदिवसाच्या फोटोवर मात्र त्यांच्या विरोधात असलेले शरद पवारांचा फोटो दिसतोय। काय अपडेट्स? नक्कीच फराळ, अगदी खरं तर नाशिक लोकसभेमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे आणि त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये असलेले विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा आज जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवसाच्या निमित्ताने काही दैनिकांना जाहिराती देण्यात आलेल्या आणि या जाहिरातीमध्ये शरद पवार यांचा फोटो दिसतोय। एकूणच मधल्या काळामध्ये अशा देखील चर्चा रंगलेल्या होत्या की अजित पवार गटामध्ये काही आमदार हे शरद पवारांकडे जाण्यासाठी इच्छुक आहे आणि त्यातच आज नरहरी झिरवळ यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा बॅनर असतील किंवा दैनिकांना दिलेल्या जाहिरातींमध्ये शरद पवारांचा फोटो लावण्यात आलेला आहे। त्यासोबतच दिंडोरीचे जे श्रीराम शेटे आहेत, ज्यांनी शरद पवार गटाचे जे खासदार आहे भास्कर भगरे यांना निवडून आणण्यासाठी विशेष प्रयत्न घेतले होते, त्यांचा देखील फोटो या जाहिरातीमध्ये। त्यामुळे एकूणच आता नरहरी झिरवळ यांचा नेमका स्टँड काय हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये गेल्या काही दिवसांपासून आमदारांची जी नाराजी ती मोठ्या प्रमाणात समोर आलेली होती, त्याच पार्श्वभूमीवर आता नरहरी झिरवळ यांचा नेमका काय स्टँड असू शकतोय किंवा येत्या काळामध्ये ते शरद पवारांची साथ धरणार का हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता पुढे नेमकं काय काय होतं नाशकात ते बघावं लागेल। नरहरी झिरवळ यांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो पाहायला मिळालेला आहे आणि मुख्य म्हणजे नरहरी झिरवळ हे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत आणि अशातच नाशिकचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ असेल किंवा नाशिक लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी महायुतीला यश आलेलं नाहीये, तर महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी जिंकून आलेले आहेत। आणि अशामध्येच दिंडोरीमध्ये महायुतीमधील जे नेते आहेत त्यांनी महायुतीमधील जे आमदार आहेत त्यांची मदत झाली नसल्याचा आरोप केला जातो आणि अशामध्ये आता महायुतीमध्येच असलेले नरहरी झिरवळ यांच्या वाढदिवसानिमित्त जी जाहिरात दिलेली आहे, जे बॅनर लागलेत त्याच्यामध्ये शरद पवारांचा फोटो या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्यामुळे आता चर्चेला उधाण आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।